नमस्कार, मैं खुशी और आप देख रहे हैं MHT लाइव मुंबई हिंद माता टाइम्स। आइए नजर डालते हैं इस वक्त की बड़ी खबर पर। बोईसर में स्वतंत्रता दिवस के मौके पर अमली पदार्थ विरोधी पालघर संघर्ष समिति की तरफ से बोईसर को ड्रग्स मुक्त कराने के लिए निकाली भव्य रैली। मुंबई से सटे पालघर जिले के बोईसर में अमली पदार्थ विरोधी पालघर जिला संघर्ष समिति के अध्यक्ष प्रभाकर राहुल की अगुवाई में 15 अगस्त स्वतंत्रता दिवस के मौके पर बोईसर को ड्रग्स अमली पदार्थ से मुक्त कराने के लिए, साथ ही इस नशीले पदार्थ चपेट में आई युवा पीढ़ी, स्कूली बच्चों को नशे से निजात दिलाने के लिए भव्य रैली का आयोजन किया गया, जिसमें 4-5 स्कूल के स्कूली बच्चों ने हजारों की संख्या में सहभाग लिया। रैली में नशा मुक्ति के खिलाफ बैनर लेकर स्लोगन के साथ आगे बढ़ते हुए भारत माता की जय घोष के नारे लगाकर नशा से मुक्ति दिलाने के लिए अपनी आवाजें बुलंद कर लोगों में जन जागृति अभियान चलाकर नुक्कड़ नाटक आयोजन किया गया, जिसमें बोईसर के सभी जाति धर्म के लोगों ने बढ़ चढ़कर हिस्सा लिया। मौके पर समाज सेवक संगठन के कार्य अध्यक्ष संजय पाटिल, उपाध्यक्ष समीर मोरे, जनरल सेक्रेटरी प्रशांत पाटिल, वरिष्ठ नेता जगदीश थोड़ी, अवीश राउत, पूर्व उप सरपंच सुरेश साहनी, रिजवान शेख सहित अन्य लोग उपस्थित होकर कार्यक्रम को सफल बनाया। उप संपादक उमाकांत भारती, पालघर। स्वतंत्र दिवस निमित्त रॅली काढली होती, नेमका काय उद्देश आहे? प्रथमतः मी सर्व जनतेला, विद्यार्थ्यांना आज 15 ऑगस्टच्या निमित्ताने शुभेच्छा देतो। आज पालघर जिल्ह्याच्या वतीने, जे पालघर जिल्हा अंमली पदार्थ संघर्ष समितीच्या वतीने रॅलीचं आयोजन केलं होतं। ह्या रॅलीमध्ये 4-5 शाळांनी सहभाग घेतला। आम्हाला रॅली काढण्याचा उद्देश असा आहे की जी मशाल आपण अंमली पदार्थाच्या विरुद्ध पेटवलेली आहे, सातत्याने धगधगत ठेवण्याचा प्रयत्न ह्या रॅलीच्या माध्यमातून आपण करत आहोत। सर्व जनतेला जागृत केलं पाहिजे। अंमली पदार्थाचे दुष्परिणाम काय होतात आणि हे दुष्परिणाम जनतेच्या मनामध्ये रुजले पाहिजेत, विद्यार्थ्यांच्या मनामध्ये रुजले पाहिजेत आणि म्हणून सर्वांना जागृत करण्यासाठी ही अंमली पदार्थाची आपण रॅली केली। अशाच रॅल्या ह्या जिल्ह्यामध्ये सातत्याने आम्ही काढणार आहोत। पालघर अंमली पदार्थ विरुद्ध पालघर जिल्हा संघर्ष समिती व पोलीस डिपार्टमेंट, सर्व प्रशासकीय लोक, सर्व पत्रकार व सर्व शाळा मिळून, सर्व NGO, सर्व लायन्स क्लब, रोटरी क्लब, ज्या संस्था आहेत त्यांनी सर्वांना मिळून सातत्याने हा आमचा लढा आम्ही चालू ठेवणार आहोत। भाई, काही रूमर पसरत आहेत, हे जे आपण मोहीम चालू केली ते थांबणार आहे, फक्त नावापुरती चालू आहे, त्याच्यात आपण काय म्हणणार? बरं, काय ज्याला काय बोलायचं असेल तो त्याचा स्वतःचा प्रश्न आहे, आम्हाला त्यात काय बोलायचं नाही। आम्ही जे आमचं काम करतो ते आमचं कर्तव्य आहे, सामाजिक बांधिलकी आहे आणि त्यामध्ये कुठलीच तडजोड आणि आमच्याकडनं केली जाणार नाही। आज 15 ऑगस्ट आहे। या 15 ऑगस्टच्या शुभ दिवशी मी संपूर्ण जिल्ह्याच्या सर्व जनतेला आम्ही आमच्या संघर्ष समितीच्या वतीने शब्द देतो की आम्ही कुठल्याही प्रकारे कुठे मागे पडणार नाही आणि हे नेहमी सातत्याने काम करणार आणि प्रामाणिकपणे काम करणार। त्यामुळे कोणी काय करतो ते आम्हाला बघायची गरज नाही, आम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष करणार आणि असं कोणी बोलत असतील तरी त्याला काय आम्ही काय बोलायला जाणार नाही। त्यांनी त्यांचं काम करावं, आम्ही आमचं काम करणार। आम्ही आमच्या कामाने, आमच्या प्रामाणिकतेवर विश्वास ठेवून आम्ही आमचं काम करत राहणार। एवढं आम्ही आपल्याला ह्या 15 अगस्टच्या दिवशी। खबरों में अब तक के लिए बस इतना ही। फिर होगी आपसे मुलाकात ऐसी ही एक और बड़ी खबर के साथ। तब तक के लिए नमस्कार और देखते रहिए MHT लाइव मुंबई हिंद माता टाइम्स। ऐसे ही लेटेस्ट अपडेट्स के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें और तुरंत नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकन प्रेस करना ना भूलें। और अगर आप हमें फेसबुक के माध्यम से देख रहे हैं तो हमारे पेज को फॉलो जरूर करें। धन्यवाद।